नमस्कार, युथ लीडरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण प्रभाग 15 मध्ये आलोय. प्रभाग 15 मध्ये एक ज्येष्ठ माजी नगरसेवक हे भाजपाकडून लढत आहेत. अर्थात त्यांचा महापालिकेचा जर अनुभव पाहिला तर प्रचंड आहे. गेले 30 वर्ष ते महापालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी अनेकदा महापालिकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि असेच आपले माजी नगरसेवक आणि सर्वांचे लाडके आणि परिचित हनुमंतराव पवार आपल्यासोबत आहेत. साहेब, आपलं प्रथमतः स्वागत आहे. नमस्ते. प्रभाग 15 मध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक विशेष बाब म्हणजे की ह्या भागातला एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी हाती घेतलेला आहे. रस्ते, गटारी, लाईट हे विषय हे प्रत्येक पक्षांच्या उमेदवारांच्या अजेंड्यावर असतात. मात्र या परिसरामध्ये काही भाग असा आहे की त्या भागातली घरं ही अजूनही त्या लोकांच्या नावावर नाही आहेत. मग कुणी 50 वर्षापूर्वी अर्धा गुंठा जागा घेतली होती, कुणी पाऊण गुंठा घेतली होती, कुणी गुंठा घेतली होती. पण आज 50 वर्षानंतर सुद्धा ही घरं त्यांच्या नावावर झालेली नाही. आणि मग आपल्या नावावर आपलं घर जर झालं नाही आणि उद्या जर कुणी येऊन बुलडोजर लावला, उद्या जर माझी जागा आहे म्हणून जर कुणी हक्क दाखवला तर करायचं काय, असा प्रश्न या भागातील विशेष करून रमामाता नगरचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये ज्या मतदार नागरिकांना पडलेला आहे. आणि हीच महत्त्वाची बाब ओळखून हनुमंतराव पवार यांनी गेल्या वर्षभरापासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा सुरू केलेला आहे. हा पाठपुरावा नेमका कशा प्रकारे आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. मला सांगा की नेमकी काय परिस्थिती आहे, जे वर्ग 1 आणि वतनी जमिनीचा जो नेमका काय विषय आहे तेवढं सांगा बरं. धन्यवाद. आपण अत्यंत चांगल्या प्रश्नावर आज मला विचारणा केलेली आहे. 1999-2000 साली गुंठेवारी कायदा 2001 अस्तित्वात आला. त्यावेळेला त्याच्याही अगोदर 10-15 वर्षामध्ये 1985 सालापासून जी गुंठेवारी झालेली होती ती गुंठेवारी नियमित करणे, कुठल्याही सुविधा शासनाच्या असतील, महापालिकेच्या असतील, खासदार फंड असेल, आमदार फंड असेल, हा त्या ठिकाणी देता येत नव्हता म्हणून होती बंधन घातलं होतं. म्हणून गुंठेवारी कायद्याचा जन्म करायचा निर्णय झाला आणि त्यामध्ये एक ड्राफ्ट तयार करून आपण संपूर्ण महाराष्ट्राला, सांगलीलाच नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न असल्यामुळं एक कायदा तयार करून तत्कालीन कलेक्टर नितीन करेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तो कायदा आपण सादर केला मंत्रालयामध्ये. आणि त्याच्यावर मंत्रिमंडळानं निर्णय घेतला की या गुंठेवारी घरातील ज्या झालेल्या आहे वस्ती ती नियमित झाली पाहिजे. परंतु हे सगळं होत असताना गुंठेवारी कायदा आज 2001 साली अस्तित्वात आला, परंतु त्यातनं एक गोष्ट राहून गेली. काही प्रचलित पूर्वीचे कायदे अडचणीत होते. उदाहरणार्थ ULCची जमिनी, उदाहरणार्थ वर्ग 2च्या जमिनी, उदाहरणार्थ महारवतन जमिनी, या इनाम जमिनी, यामध्ये ज्या जमिनी होत्या आणि ज्या ठिकाणी त्यामध्ये व्यवहार झाले होते, जमीन मालकाने कारणासाठी काही वैयक्तिक कारणासाठी तुकडे करून विकलेल्या होत्या, या जमिनीमध्ये झालेली गुंठेवारी ही नियमित होत नव्हती. आणि ती नियमित न झाल्यामुळं प्रमाणपत्र जरी कब्जा असल्यामुळे त्यांना दिलेलं असलं कब्जा पट्टीच्या आधारे, तरी सुद्धा बिगर शेती होत नव्हती. आणि बिगर शेती होत नव्हती त्यामुळे त्यांचं 7/12ला नाव लागत नव्हतं. आणि त्यामुळं 7/12ला मालक नसल्यामुळं अनेक अडचणीला या कुटुंबांना तोंड द्यायला लागत होतं. उदाहरणार्थ अडीअडचणीला कुठलंही बँकेचं कर्ज लोन मिळत नव्हतं. परत कुठल्याही शासनाच्या योजना ज्या आहेत, घरकुल योजना असेल, कमी व्याजाने मिळणाऱ्या बांधकामासाठी घर बांधताना कर्ज असेल, त्या कुठल्याही योजना या लोकांना मिळू शकत नाहीत. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की जागृती मंच, कृती समिती असेल, सर्व पक्षांच्या ह्यांना घेऊन आम्ही तो वर्ग 2च्या जमिनीचा प्रश्न त्या ठिकाणी तज्ज्ञ लोकांच्यावर चर्चा करून सोडवत आणलेला आहे. त्याची 4 महिन्यापूर्वी मंत्रालयात सुधीर दादांनी तो विषय मांडला आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या समोर दालनात बैठक झाली. त्या बैठकीला सुधीर दादांनी मला बरोबर नेलं होतं आणि त्या ठिकाणी तो प्रश्न मांडल्यानंतर आज वर्ग 2च्या जमिनीचा प्रश्न जवळपास सुटलेला आहे. त्या संदर्भातली कार्यपद्धती तयार व्हायला लागलेली आहे. कदाचित या निवडणुका झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये तो वर्ग 2च्या जमिनीला नावं लागण्यासंदर्भाचा विषय होणार आहे. आता मला एक सांगा की नेमका प्रभाग 15 मध्ये असे कुठले भाग आहेत की ज्या भागामध्ये या अशा स्वरूपाच्या जमिनी आहेत
किंवा ती लोक द्विधा मनस्थितीत आहे आणि तुम्ही त्या लोकांच्या मदतीसाठी आता पुढे येत आहे, असे नेमके किती भाग आहेत, किती लोकसंख्या आहे किंवा किती घरांना याचा लाभ मिळू शकतो? साधारणपणे प्रभाग 15 मध्येचा विचार करता या ठिकाणी किमान एक 5,000 घरं अशी आहेत की त्या घरं ही इनाम वतनी जमिनीमध्ये येतात आणि या ठिकाणच्या इनाम वतनी जमिनीला महाराष्ट्र शासनाचा पूर्वीचा जुना कायदा आहे त्यामध्ये नजराना भरावा लागतो. बरोबर. शासकीय रेडी रेकनरनुसार. तर तो नजराना ज्या वेळेला करारपत्रानं बिननोंद करारपत्रानं तो प्लॉट 1 गुंठा घेतला त्यावेळेस समजा एक 5,000 रुपयाला घेतला असेल तर त्याच्या 25% भरावा अशा पद्धतीचं काही ठिकाणी 50% नियम आहे. नजराना भरावा लागतो. तो आमची मागणी आहे की त्यावेळेचा रेट म्हणजे ज्या वेळेला करार झाला किंवा त्याच्यावर समजा कायदा झाल्यानंतर 2001 साली प्रमाणपत्र दिलं कॉर्पोरेशननं राहताय म्हणून त्यावेळेचा रेट पकडावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. कारण आज त्या ठिकाणच्या जमिनीचे दर प्रचंड वाढलेले आहेत 25-30 वर्षानंतर. आताचा दर जवळपास 20-25 लाख रुपये गुंठा. बरोबर. 20 लाखाच्या 4 लाख 5 लाख रुपये 25% भरणंच शक्य नाही. 50% असेल तर 10 लाख रुपये भरून ते कदापि शक्य नाही होणार नाही. म्हणून आम्ही त्यामध्ये जुना ज्या वेळेला करारपत्र झालं किंवा ज्या वेळेला प्रमाणपत्र दिलं गेलं त्या वेळेचा रेडी रेकनर पकडावा. म्हणजे समजा एक त्यावेळेला 5,000 ला गुंठा घेतला असेल त्याकडचा रेडी रेकनर बघितला तपासल्यास तर त्याच्या 12,500 रुपये तो माणूस भरू शकतो. आज त्याची ऐपत आहे तेवढी. आणि हा जर निर्णय झाला तर हा संपूर्ण महाराष्ट्राला लागू होणार आहे आणि त्या संदर्भात लोकांना लागू होईल. पूर्ण महाराष्ट्रातील या अशा प्रकारच्या जमिनी लागू होणार आहे. आणि म्हणून बावनकुळे साहेबांना आमदार सुधीरदादा गाडगीळ साहेबांनी हे पटवून दिलेलं आहे आणि त्यांची खात्री झालेली आहे की येत्या 6 महिन्यामध्ये हा आम्ही कसे निश्चितपणे मला हे सांगा की प्रश्न प्रभागात भरपूर आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणी लाईटचा विषय देतोय, कोण म्हणते आम्ही गटरी बांधतो, कोण म्हणते आम्ही रस्ते करणार आहे. पण हाच प्रश्न प्राधान्यानं पुढं नेण्याचं कारण काय? हाच प्रश्न का पुढे घेतला तुम्ही? अत्यंत महत्वाचा विषय विचारला की महापालिका म्हटलं तर नगरसेवक निवडून जनता देते ते रस्ते करणे, आरोग्याच्या सेवा ते माध्यमच आहे. नगरसेवकाचं कामच आहे, सेवकच आहे तो. तुम्हाला निवडून दिल्यानंतर ही तुम्हाला सेवा नागरिकांची करावीच लागते. गटर बांधणी त्याच्याही बाहेर जाऊन या गोरगरिबांना ज्यांनी आयुष्याची कमाई लावलेली आहे आपल्या घरावर, आयुष्याची कमाई, कुणी मंगळसूत्र विकलं, कुणी काय केलं, कर्ज फेडतात लोक आणि ती कर्ज अजूनही फेडतात. त्याचं व्याज देखील काय काय वेळा फेडत नाही. अशी आज अवस्था आहे. म्हणजे जगायचं त्याला लागणारे पैसे पोटापाण्याला आणि अशा गोष्टींना करणं हे पैसे त्यांच्याकडे उपलब्ध होत नाहीत. आणि म्हणून तर शासन योजना काढतं ना, कमी व्याजाचे कर्ज म्हणा किंवा घरकुल बांधण्यासाठी अनुदान असेल, संडास बांधण्यासाठी अनुदान देण्या इतपत नागरिकांची आर्थिक हे खालावलेलं आहे. आणि म्हणून अशा लोकांना वाजवी पैसे भरायला लागावे आणि वेळेत ती सगळं व्हावं. कारण आज परिस्थिती अशी आहे की ही 40 वर्ष 45 वर्षापासून घर आहेत. म्हणजे घेतलेला माणूस आज हयात आहे काही माहित नाही किंवा आता ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमधनं त्याच्या वारसांचं काय होणार त्या पैशात. जर त्याच्या वारसातून कोणतरी येणार आणि ते बसू शकतो की माझे वडिलांची जागा आहे, मूळ मालक उठून बसू शकतो. तुम्ही जेही लोक राहतात त्याचे मालक सातबारा मालक वेगळेच आहेत. बरोबर. त्याची उद्या वारस उठून बसतात. आमच्या बाप जात्याने केले की आम्हाला काय केलं माहित नाही पाहिजे. त्यामुळं पूर्ण संरक्षण देणं या लोकांना 40-50 वर्ष कब्जा कायद्याखाली सुद्धा कब्जा हक्काचा कायदा आहे तो. 12 वर्ष जर एका जागेवर जर कब्जा असेल असे शासनाचे JR देखील आहेत ती त्याच्या जागेची मालकी त्याची त्या कब्जेधारकाची. असा कायदा असताना ही 40-50 वर्ष यांनी विकत घेतलेला आहे, 4 पैसे दिलेले आहेत, पण अनरजिस्टर असल्यामुळं त्यांचं सातबाराला नाव लागलेलं नाही आणि त्यामुळे ही दुर्धावस्था या सगळ्या. खरोखरच तुम्ही खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न हा घेतलेला आहे. एक शेवटचाच प्रश्न या अनुषंगानं तुम्हाला मतदारांना किंवा प्रभाग 15तील ज्या आता ह्या जमिनीचे जे मालक बनणार आहेत काही अनेक महिन्यानं त्यांना आपल्याला काय आवाहन करायचं? मी नागरिकांना विशेषतः वार्ड क्रमांक 15 मधील नागरिकांना आवाहन करतो की योग्य वेळ आलेली आहे, योग्य संधी आम्हाला द्या. माझ्याबरोबर 4 उमेदवाराचा आम्ही एकंदर आहोत. भारतीय जनता पार्टीने आम्हाला कमळ चिन्ह दिलेलं आहे.
आपण जर आम्हाला संधी दिली या निवडणुकीमध्ये निवडून दिलं तर काही कायदे केंद्र शासन करतं, काही कायदे महाराष्ट्र शासन करतं आणि त्याचा फॉलोअप करण्याचं काम आहे ते महापालिकाचे नगरसेवक म्हणून आम्ही करू. आणि ही काय वाटेल ते झालं तर ही सगळी घरं जी आहेत अशा पद्धतीच्या प्रकारामध्ये बसतात ही त्यांच्या नावून देण्याचं काम 6 महिन्यामध्ये आम्ही सुरू करू. हे संपूर्ण नागरिकांना वार्ड क्रमांक 15 मधील मी विनंती करतो, आवाहन करतो. आम्हाला कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून चौघांनाही विजयी करा. नक्कीच हनुमंतराव पवार साहेबांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितलेलं आहे की नेमकी वर्ग 2च्या ज्या जमिनी होत्या, वर्ग 1च्या ज्या जो काही जमिनींचा विषय आहे आणि या जमिनी गेल्या 50 वर्षापासून अजूनही त्या घर बांधकाच्या नावावर नाही आहेत. मात्र तिथं अजूनही मोठमोठ्या वस्त्या झालेल्या आहेत, मोठमोठी घरं बांधलेली आहेत. आज त्यांची घरं त्यांच्या नावावर जर होणार असतील तर नक्कीच ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल असा विश्वास हनुमंतराव पवार यांनी व्यक्त केलेला आहे. आणि नक्कीच या माध्यमातून जर आपला प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी आव्हान सुद्धा केले की भारतीय जनता पार्टीचं प्रभाग 15चं पॅनल हे आपण पूर्ण क्षमतेनं विजयी करा असं आव्हान त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे.